नाही, सरकारच्या माध्यमातून भरीव मदत आलेली आहे. त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांचे मनातून आभार मानतो की अतिशय भरीव मदत या निमित्तानं आम्हाला शासनाने केलेली आहे. एकूणच शेतकरी आज या घोषणेमुळे खुश आहे आणि पैसे पण पडायला लागलेले आहेत. जोपर्यंत सरकारच्या बरोबरीनं जो मी सोशल मीडियावर व्यक्त झालो की सरकारच्या बरोबरीनं आम्हीही आमची NGO म्हणून आम्ही मदत करतो आहे. आमची क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि अभय पुत्रा यांची फाउंडेशन या माध्यमातून आम्ही दोघं संयुक्त विद्यमाने माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना भरीव मदत आम्ही करतो आहे. जितकं शासन करतं आहे त्याच बरोबरीनं आम्ही करतो आहे. जीवितहानी झालेल्या ठिकाणी मनुष्यहानी झालेली आहे. काही ठिकाणी बैल दगा गेलेत वाहून, वीज पडून गेलेत, म्हैस गेलेली आहे, शेळ्या आहेत, बैल गाय आहे, कोंबड्या गेलेल्या आहेत, मेंढ्या गेलेल्या आहेत. तर या सगळ्या ठिकाणी आपण किंवा घरं पडलेली असतील किंवा घरं पाण्यामध्ये असतील, या सगळ्यांना शासन ज्या पद्धतीने मदत करतं आहे त्या पद्धतीनं त्याच्या बरोबरीनं आपण मदत करतो आहे. हे यासाठी करतो आहे की खऱ्या अर्थानं शेतकरी उभारला पाहिजे. आज समजा शेतकऱ्याचे 2 बैल होते, एक बैल वाहून गेला तर एक बैल ठेवून शेतकरी करणार आहे काय? जोपर्यंत दुसरा बैल मिळणार नाही तोपर्यंत शेती करणार नाही. म्हणून सरकारचे 32,000 आणि आमचे 32,000 हे 64,000 आले तर 100% शेतकरी बैल घेईल आणि बैल लगेच शेतकरी कामाला लागेल. एखादी म्हैस गेली आहे, दुभती म्हैस गेली आहे, दूध पण गेलं, त्याचं म्हैस पण गेली, पण 37,500 शासन देतं आहे. त्यात काय म्हैस येत नाही, कारण म्हैस 1700 खाली म्हैस नाहीच आहे. त्यामुळे शासनाचे 37,500, आमच्या NGOचे 37,500, म्हणजे जर जवळपास 70-75,000 रुपये येतात. तर त्यामधून चांगली म्हैस शेतकरी घेऊ शकतो. तेच बैलाला आहे. काही ठिकाणी गाई वासरं गेलेत वाहून, वासराला 20,000 देतो आपण. त्यामुळे एकूण आकडेवारी आता आलेली आहे. साधारण बराच खर्च आहे, पण ठीक आहे. आपण या निमित्तानं घोषणा केलेली आहे. आमची अभय पुत्रा फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही भरीव मदत करणार आहोत. खऱ्या अर्थानं शेतकरी उभा राहण्याचं काम, उभा करण्याचं काम या निमित्तानं आम्ही करतोय. गेल्या अनेक दशकात असा पाऊस पडल्यानं एवढं नुकसान होतं. तुम्ही जसं इनिशिएटिव्ह घेतलं आहे तसं इतर आमदारांना काय आव्हान? नाही, मी माझ्यापुरतंच बोलू शकतो, कारण मी काय कोणाला मार्गदर्शन करावं एवढा मोठा नाही आहे. पण इतर आमदारांनी जर घेतलं तरी शेतकऱ्यांना चांगलं. माझ्या मतदारसंघातल्या शेतकऱ्याचा मी विचार केलेला आहे. शासनाने जी काही काल पॅकेज जाहीर केलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी, तर शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की 50,000 रुपये मिळाले पाहिजे. तो 50च्या पुढे मिळते पण मिळत आहेत सगळा विषय केला तर. त्यामुळं ते सोशल मीडियावर बघून शेतकऱ्यांनी व्यक्त होऊ नये. शासनाची पूर्ण गाईडलाईन्स पाहावी, GR पाहावा. आपण राज्याच्या इतिहासामध्ये इतकी मदत यापूर्वी कधीही केली नाही, इतकी मदत या निमित्तानं शासनानं केलेली आहे. त्यामुळे एकूण शासन अधिक म्हणजे मला जे रिफ्लेक्शन शेतकऱ्याकडून, शेतकरी समाधानी आहे आमच्याकडे. कुठेही काही अडचण मला वाटत नाही. आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्र्यांसोबत काही चर्चा झाली का? सोहळा जाणार आहे का महायुती म्हणून लढणार? नाही, मुख्यमंत्र्यांनी तर संदेश क्लिअर दिलेला आहे की महायुती म्हणूनच लढा शक्यतो 99.99, आणि काय अडचण आहे तर आम्हाला वर संपर्क करा. म्हणून मी आता जी घोषणा केलेली आहे की आम्ही जसं सरकार वर चाललेलं आहे तसंच जिल्हा परिषदेला चालावं, नगर परिषदेला चालावं, नगरपंचायतीला चालावं अशीच आमची इच्छा आहे. पण आम्ही राज्यातल्या मोठा भाऊ म्हणून आम्ही एक हात पुढे केलेला आहे. आता पुढे त्यांनी हात स्वीकारायचा का झिडकारायचा हा त्यांचा विषय आहे. स्वीकारला तर स्वागत आहे, झिडकारा तर आमची तयारी आहे. लातूर जिल्ह्यात कशी परिस्थिती आहे? हीच परिस्थिती लातूर जिल्ह्याची सांगतो तुम्हाला मी. एकूणच लातूर जिल्ह्यामध्ये महायुती म्हणूनच आमची काल बैठक झाली. माननीय मुख्यमंत्र्यांनी तेच सांगितलं की शक्यतो महायुती म्हणूनच लढा, आपण मोठे भाऊ आहोत. जर नाही झालं तर मग तुम्ही जिल्हाध्यक्ष बसून तुम्ही ठरवा. फाउंडेशनच्या माध्यमातून आता किती शेतकऱ्यांची नोंदणी झाली? साधारण 1275 लाभार्थी या निमित्तानं पीडित आहेत. त्यांना आपण आपल्यामधून जी काय मदत आहे आपण ते उद्याच्या 15 तारखेला हरिभक्तपरायण गणेश महाराज हौशेकर आणि बीबी ठोंबरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आपण तो कार्यक्रम करणार. काल छत्रपती संभाजीनगरला मुख्यमंत्र्यांसोबत काल रात्री उशिरापर्यंत बैठक झाली, मराठवाड्यातील समन्वयक होते. त्या काल बैठकीमध्ये 16चा नारा देण्यात आला आहे. नाही, अजिबात नाही. आम्हाला मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की शक्यतो महायुती म्हणूनच लढा, आपण मोठे भाऊ आहोत, समजदारांना वागा असा संदेश त्यांनी आम्हाला दिलेला आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय की आम्ही आमचा एक हात पुढे केलेला आहे. समोरच्याने हात स्वीकारायचा का झिडकारायचा हा त्यांचा विषय आहे. स्वीकारला तर आनंद आहे, झिडकारला तर पुन्हा आम्ही आमच्या पद्धतीनं आम्ही तयारच आहोत. सहकार मंत्र्यांनी नाही, सहकार मंत्र्यांनी खुलासा पण केलेला आहे, त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेलेला आहे. त्यांनी स्वतः खुलासा केलेला आहे, त्यामुळे मी बोलणं उचित नाही.